राष्ट्रवादी पक्ष आणि आमदारांची भूमिका वेगवेगळी असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। मात्र शरद पवार महाविकास आघाडी सोबत राहण्याच्या निर्णयावरती ठाम आहेत। पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट। आमदार फुटले तरी राष्ट्रवादी मविया सोबतच, पवार ठाकरेंच्या सोबत राहण्याच्या अणाभाका। शरद पवार मविया सोबत राहण्यावर ठाम। राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट खुद्द शरद पवारांनी केल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं काय होणार अशा चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार या चर्चांनी साहजिकच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते अस्वस्थ झालेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमधील अस्वस्थता ही महाविकास आघाडीच्या एकजुटीला तडा आणणारी आहे। या पार्श्वभूमीवर पवारांची भूमिका काय असेल अशी उत्सुकता उद्धव ठाकरेंना होती। पवारांनी मात्र उद्धव ठाकरेंना एकजूट कायम असल्याचं सांगत आश्वस्त केलेलं आहे। काही आमदार फुटले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मविया सोबतच राहणार असं पवारांनी सांगितलंय। पण शरद पवार साहेबांचं असं म्हणणं आहे, जे आमच्याशी बोलताना आम्हाला जाणवलं, या दबावामुळे कोणी जर पक्षातून बाहेर पडणार असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय, तो पक्षाचा निर्णय नाही। पक्ष म्हणून एनसीपी या भाजपबरोबर कधीच जाणार नाही, तो महाविकास आघाडीचाच घटक असेल, हे माननीय पवार साहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे। महाविकास आघाडीसाठी शरद पवार हे मार्गदर्शक आहेत। प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गेले तरी चालतील, पण शरद पवारांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याची दिलेली ग्वाही सध्या तरी उद्धव ठाकरेंकरता दिलासादायक म्हणावी लागेल। मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।